नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न पहा. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. तर पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. किल्ल्याच्या भोवतालची भिंत यास काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे तट. तर किल्ल्याच्या भोवतालची भिंत यास काय म्हणतात? तट असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला समान दोन भागात विभागते? याचं करेक्ट उत्तर आहे विषुववृत्त. तर कोणते अक्षरवृत्त आहे जे पृथ्वीला दोन समान भागामध्ये विभागतात? तर विषुववृत्त आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक डॉट 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 आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे कन्याकुमारी. तर भारतीय द्वीपकल्पाचे टोक दक्षिण टोक हे कन्याकुमारी हे आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती? तर कोणती आहे? अरवली. तर अतिप्राचीन पर्वत विचारलं तर अरवली हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले? तर पहिले महायुद्ध 1914 ते 1918 या कालावधीत झालेले आहे. पुढचा प्रश्न पहा. कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारवंत होता? तर याचं करेक्ट उत्तर आहे जर्मनी. ठीक आहे. तर कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशाचा विचारवंत होता. पुढचा प्रश्न पहा. भारतीय अणुयुगाचे जनक कोण? तर डॉक्टर होमी भाभा. तर भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहे? तर डॉक्टर होमी भाभा हे आहे. पुढचा प्रश्न पहा. परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पंडित नेहरू. तर परराष्ट्र धोरणाची पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली? तर पंडित नेहरू यांनी मांडलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे हिंदी महासागर आहे भारताच्या दक्षिणेला. भारताच्या दक्षिणेला कोणता आहे? तर हिंदी महासागर हा आहे. पुढचा प्रश्न पहा. टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? तर टुंड्रा प्रदेश हा कोणत्या प्रदेशात येतो? तर याचं उत्तर आहे टुंड्रा कटिबंधात येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. चेन्नई येथे मरीना हे भारतातील सर्वात लांब तोरण आहे. तर चेन्नई येथील मरीना हे भारतातील सर्वात लांब तोरण आहे. पुढील प्रश्न पहा. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले यास काय म्हणतात? तर याला म्हणतात कर्नाटक युद्ध. तर फ्रेंच आणि इंग्रजमध्ये युद्ध झालेलं होतं त्याचं नाव आहे कर्नाटक युद्ध. पुढचं बघा. रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या साली झाला? तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 झाला. पुढचा प्रश्न पहा. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर याचं करेक्ट उत्तर बॉक्साईट. तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईटपासून बनवल्या जाते.